जय महाराष्ट्र मित्रांनो, विप्रो या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय। तुम्ही 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन करताय तर वॉक इन ड्राईव्ह सुरू आहे, डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे। त्यामुळे कुठलीही परीक्षा नाही आहे, कुठलीही फी नाही आहे। महत्त्वाचं म्हणजे अर्जंट भरती आहे। 23 मार्च पासून 30 मार्च पर्यंत हे इंटरव्ह्यू असणार आहे। त्यामुळे तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेल मध्ये समजून सांगतोय। पण मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून घ्यायची आहे, तुम्हाला जॉब पाहिजे की फक्त डिग्री पाहिजे आहे। कारण की अनेक जण काय फक्त नावापुरती डिग्री करताय, कारण की भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक डिग्री करून इंजिनिअरिंग करून बाहेर पडताय, पण जेव्हा जॉबला अप्लाय करायची वेळ येते तेव्हा त्यांना जॉब मिळत नाही। अनेक जण बेरोजगार राहत आहे, कारण की आजकालचे जे कॉलेजेस आहे ते असं शिकवत आहे की ते फक्त एक्झाम पास करू शकतील, पण जॉब मिळवण्यासाठी डिग्री नाही तर स्किल्स विचारले जातात। कारण की भरपूर सारे HR आहे ते विचारतात कुठले स्किल्स आहे, काय कोडिंग करू शकतोय का, ॲप डेव्हलप करू शकतोय का, आणि तेव्हा जर तुमचं उत्तर नाही असेल तर अनेक जणांना जॉब मिळत नाही। पण मित्रांनो, रिसेंटली मी एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहिली, जिथले विद्यार्थी विचारत नाही की कधी कोडिंग सुरू होणार आहे, पहिल्या दिवसापासून त्यांना कोडिंग शिकवले जाते। वेगवेगळ्या AI टूलचा ऍक्सेस मिळतो, AI टूल शिकतात, थेअरी कमी एक्झिक्युशन जास्त असतं, रिअल प्रोजेक्टवर काम करतात। महत्त्वाचं म्हणजे एवढे सगळे बेनिफिट, एवढं सगळं शिकायला मिळतं, जिथे ट्रॅडिशनल डिग्रीमध्ये लोक दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला जाऊन कोडिंग शिकतात, इथे पहिल्या दिवसापासून त्यांना ते शिकायला मिळतं। आणि जेव्हा तुम्ही पास आउट होऊन बाहेर पडतात तेव्हा फरक हाच राहतो की ट्रॅडिशनल डिग्रीवाल्यांना तोडकं मोड घेतं, पण इथे यांना प्रोफेशनली करता येतं। आणि आजच्या कंपन्यांना तीच डिमांड आहे, तर मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये हे सगळं शिकवलं जातं। त्यामुळे तुम्हाला पण एक चांगलं करिअर करायचं आहे, चांगला जॉब पाहिजे आहे, तर नक्की अशाच प्रकारचा रिसर्च करून असंच कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जिथे तुम्हाला हे सगळं शिकवलं जाईल। आणि ऍट द एंड बघायला गेला तर फरक हाच आहे की तुम्ही किती अभ्यास केलाय हा मॅटर करत नाही, तुम्ही काय क्रिएट करू शकताय, कुठलं स्किल्स आहे तेच मॅटर करतं। त्यामुळे तुम्हाला पण अशा प्रकारचं शिकायचं असेल, स्वतःला अपग्रेड करायचं असेल, डेव्हलप करायचं असेल, तर मिराई स्कूल ऑफचे फॉर्म भरायची शेवटची तारीख 29 मार्च आहे आणि 30 मार्चला तुमची टेस्ट होणार आहे। त्यामुळे नक्की डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये लिंक टाकली आहे, त्यावरून फॉर्म भरून घ्या आणि अशा प्रकारचं चांगलं करिअर करा, चांगलं शिकून घ्या, कोडिंग शिका, जेणेकरून तुम्ही एक चांगलं करिअर करू शकाल। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे। आता ज्यांना वॉक इन इंटरव्ह्यू साठी जायचं आहे त्यांना स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, विप्रो यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलोय। सगळी माहिती तुम्हाला माहिती आहे, भरपूर सारे आपण व्हिडिओ सुद्धा बनवले आहे। आता सध्या जी अर्जंट हायरिंग चालू आहे तुम्ही ते बघू शकताय। इथे 23 ते 25 मध्ये इंटरव्ह्यू आहे आणि इथे पण बघू शकताय 23 ते 31 मार्च मध्ये 11 ते 1:30 दरम्यान इंटरव्ह्यू असणार आहे। कुठे लोकेशन आहे तर पुण्यामध्ये हा इंटरव्ह्यू असणार आहे। जसं की बघू शकताय, पहिली जी वॅकन्सी आहे इथे फ्रेशर्स एक्सपिरियन्स बोथ अप्लाय करू शकताय। इथे सॅलरी कमी आहे, त्यामुळे बोललो जर का कोडिंग वगैरे तुम्ही शिकून घेताय, प्रॉपर तुमचं एक कॉलेज झालेलं आहे, फक्त डिग्री नाही तर स्किल्स तुमच्याकडे आहे, तर चांगली सॅलरी तुम्हाला मिळू शकताय। आणि विदाऊट स्किल एवढी कमी सॅलरी आता सध्या मिळते, ज्याच्यामध्ये काहीच भागत नाही। त्यामुळे सांगतोय चांगलं स्किल डेव्हलप करा। ओके, आता इंटरव्ह्यू कुठे असणार आहे तर राजीव गांधी इन्फोटेक पार्क आहे पुणे हिंजेवाडीमध्ये, त्या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे। पहिल्या पोस्टसाठी 50 जागा असणार आहे। यामध्ये जस्ट तुम्ही 12वी पास आहे किंवा ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा तुम्ही FY टीवायला आहात, कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे आहे, कस्टमर सपोर्ट ही तुमची प्रोफाईल असणार आहे आणि शिफ्टमध्ये तुमचं काम असणार आहे। अप्लाय करायचं नाही ना, कुठे फी भरायची आहे, डायरेक्ट प्रोफेशनल रेझ्युमे घेऊन तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर HR अमिषा जे आहे त्यांचं नाव तुम्हाला सांगायचं आहे आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे। अजून एक वॅकन्सी आहे जिथे पण डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे, 23 ते 31 मार्च मध्ये कस्टमर सपोर्टचे प्रोफाईल असणार आहे। हा पण हिंजेवाडी फेज 2 मध्येच असणार आहे। काम काय तर गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे, रोटेशनल शिप असणार आहे, रोटेशनल वीक ऑफ असणार आहे, ग्रॅज्युएट तुम्ही आहात, अंडर ग्रॅज्युएट आहात, अप्लाय करू शकताय आणि फुल टाइम कोर्स तुम्ही केलेला आहे। रेग्युलर कोर्सेस फुल टाइम कॅन्डिडेट आर नॉट एलिजिबल, म्हणजे जर कॉलेज चालू आहे तर नाही, कॉलेज अर्धवट सोडून दिलेलं आहे किंवा तुमचं फक्त 12वी पास आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। ओके, ग्रॅज्युएशन नॉट रिक्वायर्ड, तर तुम्ही इथे पण इंटरव्ह्यूला जाऊ शकताय 11 ते 1:30 मध्ये 31 मार्च पर्यंत, म्हणजे 23 ते 21 मार्च पर्यंत। आणि अजून तुम्हाला अप्लाय करायचं आहे
तर कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह HR भूमिका आहे. या पण हायरिंग करताय. 18 जागा आहे. इथे पण तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. इथे बघा दिले अप्लाय नाऊ. हा पण परमनंट जॉब आहे. कॅब फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी, MNC एक्सपोजर मिळत आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट तुम्हाला मिळत आहे. तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. अजून एक प्रोफाईल आहे. इथे पण 30 जागा आहे. कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी सेम असणार आहे. त्यामुळे या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे. तर मित्रांनो, बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना विप्रोमध्ये पुण्यामध्ये जॉब पाहिजे नक्की अप्लाय करा. आणि जे कन्फ्यूज आहात कुठे ॲडमिशन घेऊ, कशा प्रकारे स्किल डेव्हलप करू, कोडिंग शिकायचं आहे, तर मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. अप्लाय करा, सिंपल टेस्ट द्या आणि जर का तुम्ही सिलेक्ट झाला तर एक चांगलं करिअर करू शकताय, चांगल्या कंपनीत जॉब करू शकताय. त्यामुळे नक्की मित्रांसोबत शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.